मित्रांनो, आजची गोष्ट एका स्टेशन मास्तरांची आहे. तर पुढील कथा त्यांच्याच शब्दांत. माझ्या आयुष्यात असा एक टप्पा आला होता की जिथे मी जगण्याची आशाच सोडून दिली होती. पण त्यानंतर मी स्वतःला सावरलं आणि आज मी आयुष्य अगदी सावरून जगतो आहे. पण त्या रात्री त्या स्टेशनवर माझ्यासोबत जे काही घडलं ते मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. त्या स्टेशनचा हादसा माझ्या आयुष्यात कायमचा कोरला गेला. जर माझी बदली त्या लहानशा स्टेशनवर झाली नसती तर आज मी स्टेशन मास्टरची नोकरी सोडली नसती. ते स्टेशन जिथे 2 आत्म्यांचं वास्तव्य आहे. जेव्हा मी त्या स्टेशनवर गेलो तेव्हा त्यांनी मला अशा ठिकाणी नेऊन सोडलं जिथून बाहेर पडणं फारच कठीण होतं. पण तरीही मित्रांनो, मी माझे प्राण कसेबसे वाचवले. पण तो प्रसंग इतका भयावह होता की जो कोणी ते पाहिलं असतं तर तो माणूस भीतीने थरथर कापायला लागला असता. मी सुद्धा तुमच्यासारखाच या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो. पण जेव्हा माझ्यासोबत हे सगळं घडलं तेव्हा विश्वास दूरच राहिला. आजही मी या आशेवर जगतो की भूते सर्वत्र असतात. मग मित्रांनो, त्या रात्री त्या स्टेशनवर माझ्यासोबत नेमकं काय घडलं आणि ती मुलगी कोण होती जिने मला मारण्याचा प्रयत्न केला आणि मी कशा प्रकारे त्या दोघांपासून वाचलो, या सर्व गोष्टी ऐकून घेतल्यानंतर तुमचाही भूते अस्तित्वात आहेत यावर विश्वास बसेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मदन आहे आणि मी एक स्टेशन मास्टर आहे. माझी नोकरी त्या काळात एका स्टेशनवर लागली होती. मी तिथे खूप आनंदी होतो कारण माझी ड्युटी फक्त सकाळची होती. माझ्या घरी मी, माझी पत्नी नीलमाला आणि माझा लहानसा मुलगा राजू, आम्ही तिघं मिळून अगदी आनंदी आयुष्य जगत होतो. मी दररोज कामासाठी स्टेशनवर जात होतो आणि संध्याकाळी घरी परत येत होतो. पण एक दिवस जेव्हा मी स्टेशनवर होतो तेव्हा मला ट्रान्सफर ऑर्डर मिळाली की तुझी बदली केली गेली आहे. आणि मग जेव्हा मी त्या स्टेशनचं नाव वाचलं ते नाव वाचून मला खूप वाईट वाटलं. कारण मी पूर्वी कधीतरी ऐकलं होतं की ते स्टेशन कायम सुनसानच असतं. तिथे फारशा गाड्याही थांबत नाहीत. पण आता माझ्या हातात काहीच पर्याय नव्हता. मी काही करू शकत नव्हतो. म्हणून मी खिन्न मनाने घरी परत गेलो. जेव्हा मी ही गोष्ट माझ्या घरच्यांना सांगितली तेव्हा त्यांनाही खूप वाईट वाटलं. पण मग आम्ही तयारी केली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं. त्यामुळे त्या रात्री आम्ही झोपलो. सकाळ झाली आणि आम्ही घर रिकामं करून निघालो. जेव्हा आम्ही स्टेशनवर पोहोचलो तेव्हा तिथे मला माझा एक जुना मित्र भेटला जो तिथलाच कर्मचारी होता. त्याने मला सांगितलं, भाऊ, त्या स्टेशनवर थोडं सांभाळून राहा. म्हणतात की ते स्टेशन भूतांचं आहे. त्यावेळी त्याचं बोलणं मला अगदी विनोदी वाटलं. मी हसत हसत म्हणालो, काय रे तू पण अगदी फालतूच्या गोष्टी बोलतोयस. मला या सगळ्यांचं काही भय वाटत नाही बरं का. अजून मी त्याला समजावतच होतो तेवढ्यात त्यानेच पुन्हा सांगितलं, ते सगळं तुला तिथे गेल्यावर कळेलच की ते खरंच स्टेशन आहे की भूतांचा गड. त्याचं बोलणं ऐकून मला खूप हसू आलं. मी त्याला म्हणालो, जर असं काही असेल तर मी त्या भूताला माझा मित्रच करून घेईन. माझं हे वाक्य ऐकून तोही हसायला लागला आणि आम्ही दोघं एकमेकांशी गप्पा मारत होतो. तेवढ्यात ट्रेन आली. ट्रेन येताच मी त्याला बाय म्हणालो आणि ट्रेनमध्ये जाऊन बसलो. त्यावेळी मला खरंच वाईट वाटत होतं की इतक्या छान ठिकाणाहून माझी बदली झाली आहे. इथे माझी चांगलीशी ओळख आणि मैत्रीही अनेक लोकांशी झाली होती. पण आता मी काहीच करू शकत नव्हतो. मी मनात विचार करत होतो की आता तिथे नवीन लोक भेटतील आणि माझ्यासाठी ती एक नवीन जागा असेल. मी हे सगळं विचार करत होतो तेवढ्यात माझ्या बायकोने विचारलं, कशाला उभे आहात, सीटवर बसा ना. तिचं ऐकून मी सीटवर बसलो. जेव्हा मी बसलो तेव्हा ती म्हणाली, काही होणार नाही, जसं इथे राहत होतो तसंच तिथेही राहू. माझ्या बायकोचं बोलणं ऐकून माझं मन थोडं शांत झालं आणि मग संध्याकाळ झाली. तोपर्यंत आम्ही त्या स्टेशनवर पोहोचलो होतो. जेव्हा ट्रेनमधून आम्ही त्या स्टेशनवर उतरलो तेव्हा मी पाहिलं की सगळं स्टेशन एकदम शांत सुनसान वाटत होतं. मला तिथे एकही माणूस दिसत नव्हता.
मी माझ्या बायकोला घेऊन तिथेच असलेल्या एका छोट्या खोलीकडे गेलो. त्या खोलीत गेल्यावर मी पाहिलं की एक माणूस आत बसलेला होता. तो माणूस पाहताच मी त्याला विचारलं, भाऊ, हे स्टेशन इतकं सुनसान का आहे? त्यावर आधी त्याने विचारलं, तुम्ही कोण हो? मी त्याला माझे पेपर्स दाखवले. ते पाहून त्याने सांगितलं, ओह, म्हणजे तुमची तिथे बदली झाली आहे तर. पण तुमची ड्युटी रात्रीची आहे. चला, मी तुम्हाला तुमचं घर दाखवतो. आणि मग तो आम्हाला स्टेशन बाहेर घेऊन आला. गाडीमध्ये बसल्यानंतर जेव्हा आम्ही स्टेशनपासून थोडं दूर गेलो तेव्हा त्याने सांगितलं, हे घर तुम्हाला राहण्यासाठी देण्यात आलं आहे. ते घर दिसायला खूपच जुनं आणि झपाटलेले वाटत होतं, पण आम्हाला तिथेच राहावं लागणार होतं. तेव्हा त्याने तिथून निघून गेल्यावर आम्ही घरात गेलो. घरात गेल्यावर आम्ही घराची थोडीशी साफसफाई केली. मग जेव्हा माझ्या ड्युटीची वेळ झाली तेव्हा मी घरातून बाहेर पडलो. त्यावेळी सूर्य मावळलेला होता. मी स्टेशनवर पोहोचलो आणि पुन्हा त्या खोलीत गेलो. मग मी पाहिलं की तोच माणूस तिथेच बसलेला होता. तेव्हा मला कळालं की तो माणूसही स्टेशन मास्टरच आहे. हे ऐकून मी चकित झालो. तेव्हा त्याची ड्युटी संपली होती. त्याने सांगितलं, रात्रीच्या वेळी जरा काळजी घे. हे स्टेशन जसं दिसतं त्यापेक्षा खूप अधिक धोकादायक आहे. म्हणून नीट राहा आणि सतर्क राहा. त्याचं बोलणं ऐकून मी त्याला म्हटलं, आपण चिंता करू नका, मी सगळं व्यवस्थित सांभाळीन. मी त्याचं बोलणं ऐकत होतो. तेवढ्यात मी पाहिलं की समोरून ट्रेन येत होती, म्हणून मला तिला ग्रीन सिग्नल द्यावा लागणार होता. मी पटकन खोलीत गेलो आणि हिरवा झेंडा घेऊन आलो. जेव्हा ट्रेन पुढे गेली तेव्हा तो माणूसही तिथून निघून गेला. त्याच्या गेल्यानंतर मी खोलीत येऊन बसलो. आता मी बसून मोबाईल चालवत होतो. अजून मी मोबाईल वापरतच नव्हतो. तेवढ्यात बाहेरून काहीतरी आवाज येत असल्याचं माझ्या लक्षात आलं. तो आवाज ऐकून मी उठलो आणि खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं, पण तिथे काहीच नव्हतं. जेव्हा काही दिसलं नाही तेव्हा मी पुन्हा येऊन बसलो. मी नुकताच बसलो होतो तेवढ्यात एक जोरदार किंकाळी माझ्या कानांवर आदळली. ती किंचाळी ऐकताच मी ताबडतोब धावत बाहेर गेलो, पण दूरवर कुठेच काही दिसत नव्हतं. मी आजूबाजूला पाहत होतो. तेवढ्यात मला ट्रेनचा हॉर्न ऐकू आला. हॉर्न ऐकताच मी हिरवा झेंडा दाखवला. ट्रेन निघून गेल्यावर जेव्हा मी पुन्हा मागे पाहिलं तेव्हा मी पाहिलं की थोड्या अंतरावर कोणीतरी बसलेलं आहे. ते खूप लांब असल्यामुळे मी नीट पाहू शकत नव्हतो. मी त्याच्याकडे पाहत होतो. तेवढ्यात मी पाहिलं की ती व्यक्ती रडते आहे. मग मला समजलं की समोर बसलेली ती एक मुलगी आहे. मी तिला रडताना पाहिल्यावर तिच्याकडे जाऊ लागलो. मी तिच्याजवळ जात होतो. तेवढ्यात अचानक कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो हात लागल्यावर माझे तर अक्षरशः होश उडाले. माझ्या मागे कोण आलंय? जेव्हा मी वळून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मागे तर कोणीच नव्हतं. हे पाहून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. त्या क्षणी माझ्या चेहऱ्याचा रंग सुडून गेला होता. माझ्या लक्षातच येत नव्हतं की माझ्या मागे शेवटी होतं तरी कोण. मी समोर आणि आजूबाजूला पाहिलं, पण मला तिथे कोणीच दिसत नव्हतं. संपूर्ण परिसरात शांतता पसरली होती. ती शांतता अगदी स्पष्टपणे सांगत होती की माझ्याशिवाय आणि त्या मुलीशिवाय तिथं अजिबात कुणीच नव्हतं. मी अजूनही तिथेच उभा होतो. तेवढ्यात त्या मुलीचं रडणं आता पूर्णपणे बदलायला लागलं. तो आवाज ऐकून मी तिच्याकडे धावत गेलो. जेव्हा मी तिच्याजवळ पोहोचलो तेव्हा पाहिलं की ती मुलगी मान खाली घालून बसलेली होती. मी तिला विचारलं, तू कोण आहेस आणि इतकं का रडत आहेस? पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. मी पुन्हा तिला विचारलं, पण तरीही काहीच उत्तर दिलं नाही. माझं डोकंच सटकलं होतं. ही मुलगी काही बोलत का नाहीये? हे सगळं मी विचार करत होतो. तेवढ्यात मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि जसं मी तिच्या खांद्यावर हात ठेवला तसं तिने आपला चेहरा वर केला आणि तिचा चेहरा पाहून माझा तर चेहराच पांढरा फटक पडला. तिचा चेहरा पूर्णपणे फाटलेला होता आणि डोळे एकदम पांढरे पोकळ.
हे रूप पाहून माझे हातपाय गार झाले. काय करावं काहीच सुचत नव्हतं, कारण माझ्यासमोर ती गोष्ट होती ज्यावर मी कधीच विश्वास ठेवला नव्हता. आणि आज तीच गोष्ट माझ्यासमोर प्रत्यक्ष उभी होती. म्हणजे मी जे भूतप्रेत मानत नव्हतो तेच आता माझ्या समोर होतं. मी अजूनही तिथेच थरथरत उभा होतो. तेवढ्यात ती मुलगी अचानक उभी राहिली आणि जशी ती उठली तसाच ट्रेनचा एकदम जोरात हॉर्न वाजला. हॉर्न ऐकून मी मागे वळून पाहिलं तेव्हा माझे हातच काम करेनासे झाले. हिरवा झेंडा दाखवायचाही त्रास होत होता, पण कसं तरी मी झेंडा दाखवला. थोड्याच वेळात ट्रेन पुढे निघून गेली. आता मी पुन्हा त्या मुलीकडे पाहिलं. तेव्हा पाहिलं की तिथे कोणतीही मुलगी नव्हती. हे सगळं पाहून मला माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. माझ्या मनात आलं, हे स्वप्न तर नाहीये ना. मी अजूनही हेच सगळं विचार करत होतो. तेवढ्यात तीच मुलगी परत माझ्यासमोर उभी राहिली. ती माझ्यासमोर आली आणि माझे पुन्हा एकदा होश उडाले. मी भीतीने थरथरत होतो. तेवढ्यात मला पुन्हा जाणवलं की कुणीतरी माझ्या दुसऱ्या खांद्यावर हात ठेवला आहे. हे जाणवताच माझं अंग घामाने ओलचिंब झालं. आता मला एवढी भीती वाटत होती की मी सांगूही शकत नाही. पण भीतीने जेव्हा मी हळूच मागे वळून पाहिलं तेव्हा तिथे अजून एक मुलगी उभी होती. ती दुसरी मुलगी पाहून माझा श्वासच अडकला. मी इतका थरथरत होतो की मला वाटलं आज मी वाचणारच नाही. आणि त्या भीतीतच मी शुद्ध हरपून खाली कोसळलो. काही वेळानंतर जेव्हा माझा एक डोळा उघडला तेव्हा मी पुन्हा त्याच जागी होतो. मी उठून पाहिलं तर तिथं आता कुणीच नव्हतं. त्या क्षणी मी खूपच घाबरलो होतो. आता मला फक्त तिथून पळून जायचं होतं. मी पळण्याचा प्रयत्न करणार होतो तेवढ्यात मी पाहिलं की समोर पटरीच्या दिशेने 2 मुली उभ्या होत्या आणि त्या मलाच एकटक पाहत होत्या. त्या दोघींना पाहून माझी तर परत हालत खराब झाली. मी तिथून पळायचा प्रयत्न करणार होतो, पण अचानक काय झालं माहीत नाही. माझं शरीर तिथेच एकदम थिजून गेलं. ना मी हलू शकलो ना एक पाऊलही टाकू शकलो. त्या क्षणी फक्त माझ्या डोळ्यात हालचाल होती. तेवढेच मी झपकू शकत होतो. मी अजूनही त्याच दोघींना पाहत होतो. तेवढ्यात मला जाणवलं की समोरून एक ट्रेन येत आहे आणि ट्रेन येताना पाहून पुन्हा माझ्या हृदयाचे ठोके वाढायला लागले. ती ट्रेन जसजशी जवळ येत होती तसंच त्या दोघी मला हात करून बोलवायला लागल्या. आता त्या मला बोलवतच होत्या. तेवढ्यात मी पाहिलं की ती ट्रेन त्या दोघींच्या आरपार गेली. हे दृश्य पाहून मी सुन्न झालो होतो. त्या क्षणी मी पाहिलं की ट्रेन स्टेशनवर थांबली आहे. ट्रेन थांबताना मला समजलंच नाही की ही कोणती ट्रेन आहे. मी अजूनही त्या ट्रेनकडे पाहत होतो. तेवढ्यात माझं लक्ष ट्रेनच्या डब्यात गेलं. ट्रेनच्या बोगीत एकही प्रवासी नव्हता. ती ट्रेन पूर्णपणे रिकामी दिसत होती. मला आत एकही माणूस दिसला नाही. तरीही मी जसा जसा बघायला लागलो तेवढ्यात मी पाहिलं की त्या बोगीत तीच मुलगी उभी आहे आणि ती मला आत बोलवत होती. त्यावेळी माझं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं होतं. ती मुलगी परत परत मला बोलावत होती. मी अजूनही त्या ट्रेनकडे पाहत होतो. तेवढ्यात मी पाहिलं की त्या बोगीतून 2 मुली बाहेर आल्या आणि त्या दोघी एका जागी बसल्या. ज्या क्षणी त्या दोघी तिथं बसल्या तेवढ्यात 4 जण तिथं आले आणि त्यांनी त्या दोघींना पकडलं. त्यांना पकडल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी छेडछाड केली आणि त्यांना ओढत घेऊन गेले त्याच खोलीत जिथं मी बसतो. मी हे सगळं पाहतच होतो. तेवढ्यात त्या खोलीतून त्या दोघी मुलींच्या किंचाळ्यांचा आवाज यायला लागला. त्या दोघींच्या आवाजांनी माझी तर अवस्था आणखीनच वाईट झाली. पण मित्रांनो, मला त्या वेळेस त्या 4 माणसांवर प्रचंड राग येत होता. पण त्यावेळी मी करणार तरी काय होतो. मी अजूनही तिथंच उभा होतो. तेवढ्यात अचानक त्या दोन्ही मुली माझ्या समोर येऊन उभ्या राहिल्या. त्या दोघींना माझ्यासमोर पाहून माझ्या तर काळजातच धस्स झालं. कारण त्या इतक्या भयानक दिसत होत्या की कोणीही त्यांना पाहिलं असतं तर त्यांचे थरकाप उडाले असते. भीतीमुळे मी तिथंच बेशुद्ध पडलो. आणि मग जेव्हा सकाळ झाली
तेव्हा कुठे माझी डोळ्यात हालचाल झाली. मी डोळे उघडले तर मी पाहिलं की स्टेशन मास्टर माझ्यासमोर उभा होता आणि त्याच्यासोबत अजून काही लोक होते. त्यांनी माझी अवस्था पाहून विचारलं, तुलाही त्या दोघी मुली दिसल्या का? त्यांचं हे ऐकून मी म्हणालो, हो हो, मला त्या दिसल्या होत्या. आणि मग मी त्यांना पूर्ण हकीकत सांगितली. माझी गोष्ट ऐकल्यानंतर ते म्हणाले की त्या दोघींचा आतंक इथे गेले अनेक महिने आहे आणि त्या अजूनही त्या 4 माणसांची वाट पाहत आहेत. जोपर्यंत त्या 4 माणसांचा शेवट होत नाही तोपर्यंत त्यांना शांती मिळणार नाही. त्यांनी मला सांगितलं की काही वर्षांपूर्वी इथे काही 4 लोक मुक्कामाला थांबले होते. त्याचवेळी एक ट्रेन इथे आली आणि त्या ट्रेनमधून 2 मुली खाली उतरल्या. त्या दोघी आपल्या भावाच्या येण्याची वाट पाहत होत्या, पण तिथं बसलेल्या त्या 4 लोकांनी त्यांची छेडछाड केली. त्या घाबरून पळू लागल्या, पण रेल्वे पटरी क्रॉस करताना एका दुसऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिली. त्यातच त्या मरण पावल्या. ही गोष्ट ऐकल्यावर मला त्या दोघींची फारच दया आली, पण तरीही मी माझी तिथून ट्रान्सफर करून घेतली. कारण मला माझं आयुष्य जास्त महत्त्वाचं वाटत होतं, म्हणून मी ती जागा सोडून दिली आणि त्यानंतर मी कधीही पुन्हा तिथे परत गेलो नाही. पण मित्रांनो, ती रात्र, ती घटना आजही माझ्या मनात खोलवर कोरली गेली आहे. मी ती विसरायचा प्रयत्न करतो, पण त्या आठवणी अजूनही माझ्या मेंदूत घर करून बसल्या आहेत.